घरातली सगळी कामे तर आवरून झाली होती आणि कालचा पसारा तो जसा न तसाच होता, कारण अजून त्याच्यात आज पसाऱ्याची वाढ होणार होती. म्हटलं आता हा कालचा आणि आजचा पसारा दोघं मिळून सोबतच आवरता येईल, कारण मी कालचा पसारा काही लावलेलाच नव्हता, फक्त घासून बिसून ठेवला होता पण लावला नव्हता. म्हटलं आज पण थोडंसं काही आवरायचं आहे, ते मिळून सगळा पसारा एकासोबतच लावता येईल, कारण मला ना थोडंसं किचन डेकोर करायचं आहे, असं म्हणजे वेगवेगळं काहीतरी करायचं आहे माझ्या डोक्यात चालू आहे. असं बघू आता हा प्लॅन कितपत सक्सेसफुल होतो, कारण मला आता दक्षला पण बघायचं असतं, त्याला सांभाळायला कोणी नसतं, प्लस हे काम आवरायचे असतात सगळे आणि रोजची तर कामे असतातच. मग म्हटलं आता बघू जरा काय कसं काय होतंय ते. मग घेतले हे भांडे घासून आणि हे भांडे कुठं मी घासत होते तेवढं ते ना एक कुटाणा झाला. तर मी काही काम करायला घेतलं आणि ते काम पूर्ण सक्सेसफुल असं कधी बिना अडचणीचं झालं असं कधी होणारच नाही. आता तुम्हाला आहे ना हे छुमछुमचा आवाज येतोय ना व्हिडिओमध्ये, मी एडिटिंग करत होते आणि आमचं दक्ष आहे ना छुमछुम त्याचे पायातले वाजवत होता. त्याला नको बोलत होते तरी तो वाजवतच होता. आता तुम्ही ह्याला आहे ना इग्नोर करा, कारण माझ्याकडं दुसरा ऑप्शन नाही आहे एडिटिंग करताना, कारण तो पण असतो सोबतच. त्याच्यामुळं मग पाऊस यायला लागला होता, मी तुम्हाला म्हटलं ना कोणती अडचण येणार नाही, तर ही अडचण आली होती. मग सगळे भांडे घरात घेतले, जेवढे घासलेले होते, कपडे घरात घेतले. म्हटलं बाहेर भिजण्यापेक्षा घरात आणून टाकलेले बरे. मग ते कुठं होतंय, नाही तर मग म्हटलं आता हे वाळतंय तोपर्यंत आपण आराम करावा. मग थोडीशी झोप काढली होती आणि दक्षला पण झोपवलं होतं, नाही तर मग खूप चिडचिड करतो तो. मग झोप झाली त्याच्यानंतर सगळं आवरायला घेतलं मी पटापट. म्हटलं आता हा सगळा पसारा आवरून घेता येईल, नाही तर ना एवढी चिडचिड होत होती ना माझी, पर माझं डोकं आहे ना बंद पडत होतं ते पसारा बघू बघू. एवढा पसारा झाला होता आमच्या किचनमध्ये. मग घेतला आता मी पटकन लावायला तो पसारा, आणि दक्षचं पण मला मदत करायचं चालूच होतं. तो म्हणत होता मी तुला आणून देतो, तू लाव पटापटा, आणि मध्ये मध्ये पण चालू होतं त्याचं पसारा घालणं पण चालू होतं आणि पसारा आवरायचं पण चालू होतं. तर त्या डब्यावर उभं राहून मला म्हणतोय मी वरती येतो आणि तुला आवरू लागतो. म्हटलं तू तसं काही करू नको, तू एक तर मला पसारा आवरू लागणार नाही, काम वाढून ठेवशील. मग घेतलं पटकन आम्ही दोघांनी मिळून पसारा आवरून. मग मला बाहेर जायचं होतं, मग माझं पण आवरलं आणि त्याचं पण आवरलं. मग आम्ही गेलो होतो बड्डेला. तुम्हाला मी परवाच म्हटलं होतं ना प्रज्ञाचा बड्डे, तर बघा किती क्यूट दिसते ती, छान दिसत होती ना ती. आणि त्याच्यात तिनं एवढी आगाऊपणा करत होती ना, ती डान्स करत होती तिथं, एवढा क्यूटवाणी डान्स करत होती ना. आणि काही मी तिचे फोटो शेअर केलेत पुढं, ते नक्की बघा. आणि चला आता आपण बघू बड्डे सेलिब्रेशन कसं करतात ते. असेच कंटिन्यू राहा.